प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशनचे उद्घाटन. भारत देश आज जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, कारण आपल्या देशाचा विकासाचा वेग हा वाढला असून मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आपल्याकडे इंग्रजांनी बांधलेल्या वास्तू, पूल आजही अनेक ठिकाणी सुस्थितीत असल्याचे दिसते. मात्र 40 वर्षापूर्वी केलेल्या कामाचे पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हे का होत आहे याचा विचार करण्याची गरज आहे. आज पर्यावरणपूरक शाश्वत विकास आणि आपत्तिरोधक बांधकामे ही काळाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहामध्ये रविवारी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशन या संस्थेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष शेषराव कदम, सचिव अजय कदम, कोषाध्यक्ष अजय ताम्हणकर, नारायण कोचक, अशोक मोरे, वीरेंद्र चव्हाण, नितीन लाळे, अंशुमन भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, 6 वाजल्यापासून आम्ही सगळेजण ते हिंजवडीमध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले होते त्याची सोडवणूक करण्याच्या करता, त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आम्ही सगळेच जिल्ह्यातले प्रमुख अधिकारींना घेऊन तिथं माझा बराचसा वेळ गेला आणि त्याच्यामुळे आपल्याकडे यायला उशीर झाला. आज इथं एक नवीन संस्था, खरं तर खूप उशीर झाला, 2025 मध्ये ही संस्था तुम्ही काढताय, प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशनची. खूप उशीर झाला. खरं मागास ही संस्था निघायला पाहिजे होती. तुम्ही बघा, क्रीडाई असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अनेक वर्ष काम करतायत. माझ्या आधी बोलत असताना शेषराव कदम असतील, अजय कदम असतील, यांनी बरीचशी भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली. आताही मला उद्घाटन करत असतानाच, उद्घाटन व्हायच्या आधीच मला एक निवेदन दिलं की ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे. पद्धत अशी असते, उद्घाटन जरा होऊन द्यायचं, काही दिवस जाऊन द्यायचे, म्हणजे एक तर तिथं उशीर लावला ते जरा गमतीचा भाग जाऊ द्या. पण तुम्ही बघितलं तर इमारती, पूल आणि इतर रचनांची सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्यासाठी ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान असतं, जे रचनांचा डिझाईन करतात, त्यांची तपासणी करतात, अशा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या असोसिएशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण खरं तर जमलो.